शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, आता बघा की नमो शेतकरी योजनेचा हे 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर हे उद्यापासून हे 2000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, या यादीत नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे, म्हणजेच की 2000 रुपये मिळणार आहे। त्या यादीत नाव चेक कसे करायचे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो, यादीमध्ये आपण नाव कशा प्रकारे बघणार आहोत, संपूर्ण माहिती सांगणार आहोत। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच शेतकऱ्याला यादीमध्ये नाव कशा प्रकारे बघायचे हे बघता येत नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे, तर तुम्हाला कळेल की आपण यादीमध्ये नाव कशा प्रकारे चेक करू शकतो। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले लक्षपूर्वक आहे का की आता बघा की आता राज्यातील शेतकऱ्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील शेतकऱ्यासाठी आता एक सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। आता शेतकऱ्यांना आता बघा रक्षाबंधन आता संपलेले आहे। आता पोळ्यानिमित्त खास भेट मिळणार आहे। बघा म्हणजेच की आता बघा शेतकरी मित्रांनो, उद्यापासून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचा हे हप्ता जमा होणार सुरुवात होणार आहे। बघा योजनाचा लाभ हे 93,26,000 शेतकरी कुटुंबाला मिळणार आहे। बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विटरवरून एक माहिती दिली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा रक्षाबंधन संपलेले आहे, म्हणजेच की आता पोळा लागण्यात येणार आहे। काहीच दिवस आता पोळ्याला बाकी राहिलेला आहे, म्हणजे की पोळ्याच्या आधी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर प्रत्येकी 2000 रुपये जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे, कशा प्रकारे आपल्याला यादीत नाव बघायचे संपूर्ण आपण जाणून घेणारच आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता बघा की आता काही दिवसापूर्वीच आता तुम्हाला बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचा म्हणजेच की PM किसानचे 2000 रुपये तुमच्या बँक खात्यात हे मिळाले आहेत। आता एक आनंदाची बातमी असतानाच आता दुसरी आनंदाची बातमी म्हणजेच की आता बघा नमो शेतकरी योजनाचा हे 7वा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर हे 2000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, PM किसानचे हे 2 ऑगस्टला तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा झालेले आहे। आता नमो शेतकरी योजनांचे म्हणजेच की बघा आता उद्याच तुमच्या बँक अकाउंटवर हे 2000 रुपये जमा होणार आहे। पण लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो, हे पैसे लवकरच या 14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा केले जाणार आहेत। यासाठी नुकतीच राज्य सरकारने एक महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा या बैठकीत सरकारने सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। ते निर्णय कोणता असणार आहे आणि त्या कोणत्या जिल्ह्यात पैसे हे मिळणार आहे, बघा ते 14 जिल्हे जाणून घेणे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता अनेक शेतकरी PM किसानचे 2000 रुपये मिळाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार यांची वाट पाहता होते। बघा शेतकरी मित्रांनो, ही तक्रार जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जेव्हा मुख्यमंत्र्यापर्यंत ही तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळली तेव्हा त्यांनी तातडीने हे शेतकऱ्याचे पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे। म्हणून आता उद्यापासून या 14 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात हे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहे। लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो, ते जिल्हे कोणते असणार आहे? बघा तुम्हाला आठवत असेल की आता सुरुवातीला तुम्हाला PM किसानचे आणि नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये एकाच वेळी मिळाले होते। पण आता 2 ऑगस्ट रोजी तुम्हाला फक्त PMचाच जे काय 2000 रुपये तुम्हाला मिळाले। त्यामुळे शेतकरी आता उर्वरित 2000 रुपयाची आतुरतेने वाट पाहत होते। आता यावर एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा नमो शेतकरी योजनेचे हे 2000 रुपये आता या 14 जिल्ह्यात उद्या जमा केले जाणार। ते 14 जिल्हे कोणते असणार आहे आपण बघणारच आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही अजून सुद्धा व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। शेतकरी मित्रांनो, आता बघा की आता सर्वात आधी याच 14 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत। काही शेतकऱ्याला मोबाईलवर PM किसानचे 2000 रुपये जमा झालेला जे काय SMS आले होता, पण राज्य सरकारचे जे काही पैसे आले नव्हते, यामुळे शेतकरी थोडे चिंतित होते। पण आता राज्य सरकारने त्यांची चिंता दूर केली आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता उद्यापासून शेतकऱ्याच्या खात्यात जमा केला जाणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आहे, आता नमो शेतकरीचा हे हप्ता कधी जमा होणार आहे? फक्त या 14 जिल्ह्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता समोर आल्यानंतर बघा ज्या शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार। बघा 2 ऑगस्ट रोजी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानचा 20वा हप्ता जमा झाला आहे त्यांनाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होतील। बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला 2 ऑगस्ट रोजी जे काय PM किसानचा हप्ता जमा झालेला आहे त्याच शेतकऱ्याला सुद्धा आता नमोचा हे काय 7वा हप्ता सुद्धा 2000 रुपये जमा होतील। हे पैसे फक्त ज्याच 14 जिल्ह्यात शेतकऱ्यासाठी असतील।
बघा शेतकरी मित्रांनो, हे पैसे फक्त या 14 जिल्ह्यातच मिळणार आहे. ते 14 जिल्हे कोणते आहे? सुरुवातीला 4,000 रुपये एकत्र येणार होते, पण राज्य सरकारच्या काही नियमामुळे पैसे 2 वेगवेगळ्या हप्त्याचे दिले जात आहे. बघा वेगवेगळ्या हप्त्यात दिले जात आहे. ते नियम कोणते असणार आहे? बघा, जर तुमच्या घरात लाडकी बहिणीच्या योजनेचे हे लाभार्थी असेल, बघा जे काही महिला असेल त्यांना आता जे काही योजनाचे काही हे नियम थोडे वेगळे बदलण्यात आलेले आहे. आणि PM किसानचे आता ज्या लाडक्या बहिणीला हे PM किसानचे सुद्धा काही पैसे मिळाले असेल त्या लाडक्या बहिणीला हे बघा नमोचे आणि PMचे हप्ता मिळणार नाही. लक्षपूर्वक काय शेतकरी मित्रांनो, बघा आता या योजनेसाठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की या लाभार्थ्यांचा फायदा एकाच कुटुंबाला फक्त एकाच व्यक्तीला मिळते. बघा त्यामुळे उद्या मिळणारा नमोचा हप्ता तुमच्या घरातील फक्त एकाच व्यक्तीला मिळणार, हे लक्षात ठेवा. बघा हे पैसे सर्वात जिल्ह्यामध्ये मिळणार नाहीत. सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की सर्वात आधी या पैसे फक्त या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला दिले जातील. बघा शेतकरी मित्रांनो, आता हे नमोचा हप्ता हे सगळ्याच शेतकऱ्याला मिळणार नाही. कारण शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, फक्त आता येणारा पैसा फक्त 14 जिल्ह्यात मिळणार आहे. ते 14 जिल्हे कोणते आहे? बघा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला नक्की व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि बघा शेतकरी मित्रांनो, ते 14 जिल्हे कोणते आहे? आता सर्वात पहिले बघा, मागच्या वेळी ज्याप्रमाणे PM किसानचे पैसे सर्वात आधी याच जिल्ह्यामध्ये आले होते. बघा मागच्या वेळेस सुद्धा सर्वात आधी याच जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा झाले होते. त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनाचा पैसे सुद्धा याच जिल्ह्यामध्ये दिले जाणार आहेत. बघा ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीत आहेत त्यांनाच सर्वात आधी हे 2,000 रुपये मिळतील. मुख्यमंत्र्यांनी या 14 जिल्ह्यामधील आणि 8 बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे 2,000 रुपये जमा करण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे आता तुमच्या बँक खात्यात लगेच तपासायचं आहे. बघा तुम्हाला लवकरात लवकर चेक करायचं आहे तुमचं बँक अकाउंट याच बँकेत असेल व तुमचा जिल्हा हेच असेल तर तुमच्या बँक अकाउंटवर पैसे मिळणार आहे. बघा सरकारने 2 वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या आहेत. 14 जिल्ह्याची यादी आणि 8 बँकेची यादी. फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये राहणार आणि या 8 बँकेत खातं असेल तर शेतकऱ्याला या लाभासाठी पात्र असतील. चला सर्वात आधी आपण या 8 बँकेची यादी पाहूया. स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा लक्षपूर्वक काय शेतकरी मित्रांनो, जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल म्हणजेच की बघा SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक जिल्हा, बघा मध्यवर्ती बँक आणि कोटक महिंद्रा बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा या तुमच्या एवढ्या बँकमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला आता नमोच हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. आणि लक्षपूर्वक काय शेतकरी मित्रांनो, या 8 बँकेत सर्वात आधी पैसे जमा होतील. ते 8 बँके म्हणजेच की बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI हे सर्वात मोठी सरकारी बँक असल्यामुळे सर्वात आधी या बँकेत पैसे जमा होतील. तुमचे खातं SBI मध्ये असेल तर तुम्हाला 14 जिल्ह्यापैकी एक जिल्ह्यात राहत असेल तर तुम्हाला लवकरच 2,000 रुपये मिळणार आहे. आणि व तसेच बघा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जवळपास 99% शेतकऱ्यांचे खाते उघडलेले आहे. त्याप्रमाणेच त्यांच्या बँक अकाउंट सुद्धा लवकरच पैसे जमा होणार आहे. जर तुमचं महाराष्ट्र बँकेत खातं असेल आणि ते आधार कार्डला लिंक असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार. बघा नमो शेतकरी योजनाचा हप्ता दर 4 महिन्याला येतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्याला आपले बँक खातं आधार कार्डशी जोडलेले आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा कृषी मंत्री आदित्य भरणे यांना नुकतीच एक बैठकीत झाली. या बैठकीत नमो शेतकरीचे 2,000 रुपये थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात चर्चा झालेली होती. बघा शेतकरी मित्रांनो, आता हे पैसे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर लवकरच जमा होणार आहे. बघा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदेश दिलेले आहे. फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वात आधी लाभ मिळणार. बघा ते जिल्हे कोणते असणार आहे? बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी आणि लातूर. तुमचा जिल्हा या यादीत आहे का हे नक्की तपासा. तुमचा जिल्हा या यादीत असेल तरच तुम्हाला सर्वात आधी पैसे मिळतील, नाहीतर पैसे मिळणार नाही. लक्षपूर्वक ऐका लाडक्या बहिणींनो. बघा लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो. आता बघा मागील वेळी नमो शेतकरी योजनाचा हप्ता देताना काही घोटाळे झाल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. बघा त्यामुळे आता हा हप्ता सर्वात शेतकऱ्याला मिळणार नाही. सरकारने सांगितले आहे की ही योजना फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यासाठी आहे. घोटाळा म्हणजे काय? बघा बऱ्याच शेतकऱ्याला घोटाळा म्हणजे काय हे सुद्धा कळत नसेल तर बघा सरकारने सांगितले आहे की एकाच कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल, पण काही कुटुंबामध्ये 2 किंवा त्याहून अधिक लोक लाभ घेत होते. अशा शेतकऱ्याचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहे. बघा शेतकरी मित्रांनो,
तुमच्या घरातसुद्धा एकपेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत असेल त्या शेतकऱ्याला आता एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे। आणि तसेच बघा, उत्पन्नाचा दाखला चुकीच्या पद्धतीने काढणे, जर तुमचा उत्पन्नाचा दाखला हे 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही। काही शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने हे कमी उत्पादन दाखला काढलेला आहे बघा, त्यामुळे आता ही ऑनलाईन तपासणीमुळे हे उघडकं झालेलं आहे। आता जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्याला जर तुमच्याकडे बघा 10, 20, 30 एकर किंवा त्याहून जास्त जमीन असेल तर तुम्हाला श्रीमंत शेतकरी मानले जाईल आणि तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहात। शेतकरी मित्रांनो बघा, आता काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यावे लागेल। कोणत्या शेतकऱ्याला हे लाभ मिळेल बघा, ज्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड आहे त्यांनाच फार्मर आय डी किंवा काढलेले आहे। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर कार्ड काढलेले आहे, ज्यांचे वर्ष उत्पादन बघा 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे, ज्यांचे 7-12 उतारावर कमी जमीन आहे, जर तुमच्याकडे या अटीची पूर्तता होत असेल आणि तुमच्या जिल्ह्यावर दिलेल्या 14 जिल्ह्याची यादीत असेल तर तुम्हाला राज्य सरकारकडून हे पैसे सर्वात आधी मिळणार आहे बघा। शेतकरी मित्रांनो, जर या तुमच्या या अटीमध्ये तुम्ही बसत नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, या जिल्ह्यात तुमचं नाव असेल तर तुम्हाला नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्याला कळवायचं आहे। शेतकरी मित्रांनो, अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।